शारदा काकूंचा जो मुलगा होता, शारदा काकू त्याला घेऊन ज्या दिवशी वट पौर्णिमा होती त्या दिवशी त्यांनी रात्रीच्या वेळी 9-9:30ला जेवण केलं आणि त्या झोपून गेल्या. आणि त्यांचा जो मुलगा होता, जे बाळ होतं, ते त्यांच्या कॉटच्या बाजूलाच एका पाळण्यामध्ये होतं. आणि त्या वॉर्डमध्ये त्यांच्या बाजूलाही, शारदा काकूंच्या बाजूलाही आणखीन काही बायका होत्या ज्यांची डिलिव्हरी झाली होती. आता ज्या दिवशी वटपौर्णिमा होती त्या दिवशी शारदा काकूंनी रात्रीचं जेवण वगैरे केलं. त्यांच्या मिस्टरांनी डब्बा आणला होता, त्यांनी जेवण वगैरे केलं, त्या झोपल्या. आता रात्रीची 1:30-2ची वेळ होती आणि शारदा काकूंचा जो मुलगा होता, जे बाळ होतं, ते बाळ रात्रीच्या वेळी रडायला लागलं. ते ऐकून शारदा काकूंना जाग आली आणि त्यांनी विचार केला की याला भूक लागली, म्हणून त्यांनी त्याला जवळ घेतलं पाळण्यातून आणि ते त्याला दूध पाजत होते.